येणाऱ्या दिवसात महाराष्ट्रात मान्सूनी पावसामध्ये खंड पाहायला भेटू शकते। नमस्कार मित्रांनो, तर लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। सध्या राज्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटत आहे। तसंच आजसुद्धा राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला भेटलेला आहे। येणाऱ्या दिवसामध्ये राज्यातून पावसाचा जोर ओसरणार आहे आणि मान्सूनमध्ये खंड पाहायला भेटणार आहे। सध्या मान्सून प्रगतिशील असून राज्यातील बहुतांश भागांपर्यंत मान्सूनी वारे चाललेले आहेत। अनेक भागांपर्यंत मान्सून पोहोचलेला आहे। ॲक्सेस ऑफ मान्सून ट्रफ सध्या अमरावती तसंच चंद्रपूरचा भागांपर्यंत बनलेला आहे आणि जळगावतील दक्षिण भागांपर्यंत मान्सून पोहोचलेला आहे। लवकरच मान्सूनमध्ये खंड पाहायला भेटणार आहे आणि राज्यातून पावसाचा जोर कमी होणार आहे। राज्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे, पण इंटेन्सिटी पावसाची खूप जास्त कमी होणार आहे। सध्याच्या काळात मी जेव्हा हे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे, राज्यातील काही भागांमध्ये पाऊस होत आहे। सध्याच्या काळातले जर आपण हवामान प्रणाली तुम्हाला सांगितलं तर असमच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे। इकडे बिहारपासून असमच्या भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे। तसंच इकडे रायलसीमा आणि आंध्र प्रदेश होत बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे। या व्यतिरिक्त राजस्थानच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन ॲक्टिव्ह आहे। या व्यतिरिक्त आपल्या देशामध्ये सध्या कुठल्याही भागात हवामान प्रणाली सक्रिय आपल्याला दिसत नाही आहे। अद्यापही पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये जितका पाऊस झाला पाहिजे तितका झालेलं नाही आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागात आताही पावसाची वाट लागलेली आहे। या भागात जितकं पाऊस झालं पाहिजे तितकं झालेलं नाही आहे आणि या भागातील शेतकऱ्यांना आताही वाट लागली आहे। आभाळाकडे त्यांचे लक्ष लागून आहेत की कधी मोठा पाऊस या भागांमध्ये पाहायला भेटो, अशी शक्यता या भागात पुढील 24 तासांमध्ये तुरळक ठिकाणी दिसत आहे। चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळच्या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पुढील 24 तासांमध्ये। नागपूर, भंडारा, गोंदिया या भागातही पुढील 24 तासांमध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे। इकडे अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळचा दक्षिण पूर्वी भागामध्ये चांगला पाऊस होत आहे, पण अतिपूर्वी भागांमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी दिसत आहे। बाकी याही भागामध्ये पुढील 24 तासांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे। इकडे नांदेड, परभणी, हिंगोलीच्या भागातील पुढील 24 तासांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तसंच इकडे गडचिरोली आणि चंद्रपूरच्या भागातही पुढील 24 तासांमध्ये पाऊस पाहायला भेटणार आहे, जोरदार काही ठिकाणी। बाकी मध्य महाराष्ट्रामध्ये उद्या पावसाचा जोर ओसरणार आहे। तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे। कोल्हापूरच्या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडच्या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते। आज मुंबईच्या भागामध्ये उल्हासनगर असो किंवा सांताक्रूजचा भाग असो किंवा शिवाजी पार्कचा भाग असो, काही भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। विजेच्या कडकडाटासोबत मुंबईच्या भागात पाऊस झालेला आहे। पालघरच्या भागातही पाऊस झालेला आहे। ठाण्यातील तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे। तर आज राज्यामध्ये काहीसा पावसाचा जोर कमी पाहायला भेटलेला आहे। मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये खास करून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जसं पाऊस पाहायला भेटलेला आहे, आज त्यामध्ये आपल्याला पाऊस कमी दिसलेला आहे आणि आता येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला पावसामध्ये खंड पाहायला भेटणार आहे, पाऊस कमी होणार आहे। इकडे जळगाव, नंदुरबार, नाशिक आणि धुळेच्या भागातील तुरळक ठिकाणी उद्या पाऊस होण्याची शक्यता आहे, पण हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे, तुरळक ठिकाणी होण्याची शक्यता या भागांमध्ये दिसत आहे। उद्या दिवसभरासाठी हवामान केंद्राकडून बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। तसंच छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नगर आणि जालना या भागाला तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता या भागांमध्ये वर्तवण्यात आलेली आहे। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या भागात 1-2 ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता, जोरदार पावसाची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे। मित्रांनो, सध्याच्या काळात 8:30चा वेळ होत आहे आणि सध्याच्या काळातली जर आपण सॅटेलाईट इमेज बघितली तर यवतमाळच्या भागामध्ये सध्याच्या काळात पावसाचे ढग आहेत आणि इकडे वर्ध्याच्या भागातही तुरळक ठिकाणी पावसाचे ढग दिसत आहेत आपल्याला। तसंच इकडे भंडारातील दक्षिण भाग आणि गोंदियातील दक्षिण भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत। इकडे नांदेडच्या भागात पावसाचे ढग आहेत। तसंच आपण जर सोलापूरचा भाग बघितला आणि बीडचा भाग बघितला, या भागातही सध्याच्या काळात पावसाचे ढग बनलेले आहेत। नगर आणि इकडे छत्रपती संभाजीनगरमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे सध्याच्या काळामध्ये। तर आज रात्री दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये कोरडे वातावरण असणार आहे। पाऊस होण्याची शक्यता कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरतील भागांमध्ये कमी आहे, पण सोलापूरतील उत्तर भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे। धाराशिवच्या भागात आणि नांदेड, परभणी, हिंगोलीच्या भागात 1-2 ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आज रात्री दिसणार आहे। पुण्याच्या भागात पाऊस होण्याची शक्यता कमी आहे रात्री आणि इकडे नगर आणि छत्रपती संभाजीनगरचा मधात तसंच नाशिकपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे। बाकी पुढील काही तासांमध्येच इकडे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागात पाऊस पाहायला भेटणार आहे। नागपूरच्या भागातही काही ठिकाणी रात्री उशिरा किंवा
काही वेळातच पाऊस पाहायला भेटू शकते अशी शक्यता आहे. अमरावतीच्या भागातही रात्री उशिरा किंवा काही वेळात पाऊस पाहायला भेटू शकते. जर आपण उद्या दिवसभरासाठी अंदाजा तुम्हाला सांगितला तर उद्या दिवसभरासाठी राज्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. खास करून इकडे सोलापूरतील उत्तर भाग, धाराशिव आणि इकडे जालन्यातील दक्षिण भाग, तसंच बुलढाणा, अकोला, अमरावतीपर्यंत काही भाग, तसंच वर्धा आणि चंद्रपूर, यवतमाळ या भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही वेळासाठी जोरदार या भागांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे. जोरदार पाऊस या भागांमध्ये पुढील 24 तासांमध्ये सक्रिय पाहायला भेटू शकते आपल्याला. बाकी इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागातही उद्या पावसाची शक्यता वाढणार आहे. या भागात सर्व शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना पावसाची वाट आहे. तर उद्या चान्सेस बनत आहेत वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये पावसाचे, जे की खूप चांगली बातमी या भागातील लोकांसाठी आहे, कारण या भागात आताही पावसाची वाट लागलेली आहे. आणि अमरावतीतील उत्तर भागांमध्ये उद्या काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. बाकी तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत काही ठिकाणी बिना विजेच्या सोबत पाऊस पाहायला भेटणार आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिकतील काही भाग आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तुरळक ठिकाणी 1-2 ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. खूप जास्त पाऊस नाही पडणार आहे. नगर, पुणे आणि इकडे सातारा, सांगली, कोल्हापूरपर्यंत, सोलापूरपर्यंतही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे. हा सर्वत्र नाही पडणार आहे, पण तुरळक ठिकाणी काही भागांमध्ये पाऊस पडणार, तर काही भागांमध्ये कोरडे वातावरण पाहायला भेटणार आहे. तसंच इकडे जर आपण कोकण किनारपट्टीचा भाग बघितला तर उद्यासुद्धा मुंबईच्या भागात पाऊस पडणार आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत उद्याही पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे. 1-2 ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा पाहायला भेटू शकते कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात जर काही हवामानासंबंधित प्रश्न आले असतील तर नक्कीच आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन करू शकता.